तसेच राज्यातही 40 पेक्षा अधिक जागा येतील असा विश्वास दिला होता। पण प्रत्यक्षात निकाल वेगळे लागले। केंद्रात सत्ता जरी भाजपाची राहणार असल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही। या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य चर्चेत आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मवियाला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती। त्यांच्या याच घोषणेचा दाखला घेत शिवसेना उभाठा गटाकडून त्यांना डिवचण्यात येत आहे। शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांवर टीका केली आहे। आता ठाकरे गटाच्या आणखी एका महत्त्वाच्या नेत्याने आशिष शेलारांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी आशिष शेलारांवर टीका केली। कीर्तिकुमार हे आपल्या स्पष्ट भूमिका आणि राजकीय विश्लेषणासाठी ओळखले जातात। त्यांनी आशिष शेलारांना एक पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विधानाची आठवण करून देत शब्दाला जागण्याचे आव्हान केले। प्रत्यक्ष निवडणुकीत तुमच्या पक्षाला 9 तर युतीला 17 जागा मिळाल्या। तुमच्या आत्मविश्वासापेक्षा फक्त 36-28 कमी। देशात अब की बार 400 पारची घोषणा देऊन 238 जागा मिळवणाऱ्या मर्दानी नेत्यांच्या पक्षांसाठी हे योग्यच नाही ना? हे योग्यच नाही का असा प्रश्न त्यांनी आशिष शेलारांना विचारला। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 45 जागा मिळणे अपेक्षित होते। खरं तर महाराष्ट्रात तुम्हाला 56 जागा मिळायला हव्या होत्या। 56 इंच छातीच्या राजकीय विचारांचे तुम्ही महाराष्ट्रातील शिलेदार ना? पण काय करणार, महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच 48 आहेत, म्हणून 45 जागा जिंकण्याचा तुमचा मर्दानी आत्मविश्वास योग्यच असल्याची टीका त्यांनी केली। ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। महाराष्ट्रात तुम्ही खरंच 45 जागा जिंकल्या असत्या तर राज्यात तुम्ही कुणालाही राजकारण सोडायला भाग पाडलं असतं। तसंही गेल्या काही वर्षात तुमच्या पक्ष नेतृत्वाने अनेकांना राजकीय बाजारातून उठवलं आहे आणि त्याहून अधिक लोकांना राजकीय बाजारातून उठवण्याची भीती दाखवून आपल्या चारित्र्यवान पार्टी विथ डिफरन्सच्या राजकारणात सामावून घेतलं आहे। एखाद्याला राजकारणातून आणि आयुष्यातून उठवण्याचा तुमच्या पक्षाला स्ट्राईक रेट जबरदस्त असल्याची टीका त्यांनी शेलारांवर केली आहे।